बालमित्र हो नमस्ते. जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आशिषजी हेरेकर साहेब, जिल्हा परिषद अहिल्यानगरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आदरणीय भास्करजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व जामखेड तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय कैलासजी खैरे साहेब यांच्या नियंत्रणाखाली सुरू असलेला मिशन आरंभ 2025 हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अर्थात फेब्रुवारी 2025 परीक्षेसाठी कोणत्याही परीक्षे म्हणजे मनामध्ये भीती न राहता एकदम आत्मविश्वासाने परीक्षेसाठी सामोरे जाणे यासाठी हा उपक्रमांतर्गत सराव शिष्यवृत्ती वर्गाचे आयोजन पंचायत समिती मार्फत व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केले जाते. आज रोजी श्री नागेश विद्यालय जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर या प्रशालेतील गणित विषयाचे सहाय्यक शिक्षक आदरणीय अशोकजी चौधरी सर आपल्याला इयत्ता 8वी गणित अर्थात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव गणित या विषयातील घटक नफा तोटा सूट कमिशन व रिबेट या घटकाचे सहज सोप्या व विस्तृत भाषेत मार्गदर्शन करणार आहेत. तरी आदरणीय अशोकजी चौधरी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या या ऑनलाईन तासिकेसाठी आपल्या बालमित्रांना मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद सर. आज आपण नफा तोटा सूट कमिशन व रिबेट असा हा 2 उपघटकांचा मिळून एक घटक तयार करून या ठिकाणी तासिका घेणार आहोत. कारण या सगळ्याच गोष्टी नफा तोटा सूट कमिशन आणि रिबेट या सगळ्या गोष्टी एकमेकाशी निगडीत आहेत. त्यामुळे हा एकत्र घटक या ठिकाणी आपण घेतोय. ठीक आहे. सुरुवात आपण नफा तोटा या भागापासून करणार आहोत. पहिली गोष्ट अशी की नफा तोटा म्हटलं की त्यामध्ये 2 गोष्टी येतात. ते म्हणजे पहिली आहे खरेदी आणि दुसरी आहे विक्री. म्हणजे या 2 गोष्टी जर घडल्या तरच त्या ठिकाणी नफा किंवा तोटा होणार आहे. बरोबर. आता नफा कधी होणार तर तोटा कधी होणार. जर मी एखादी वस्तू 100 रुपयाला विकत घेतली आणि ती विकली 110 रुपयाला तर इथं मला नफा होईल. बरोबर. पण जर एखादी वस्तू मी 100 रुपयाला घेतली आणि विकली 90 रुपयाला तर या परिस्थितीमध्ये मला तोटा होईल. ठीक आहे. म्हणजे नफा कधी होणार जर तुमची विक्री जास्त असेल मोठी असेल आणि तोटा कधी होणार जर खरेदी तुमची मोठी असेल आणि विक्री कमी असेल. या परिस्थितीमध्ये नफा आणि तोटा या ठिकाणी संभवतो. आता मुळात खरेदी किंमत ही संकल्पना जी आहे तर ती अगोदर आपण थोडीशी स्पष्ट करूया. आता खरेदी किंमत याच्यामध्ये फक्त ती वस्तूची किंमत लागते का तर याच्यामध्ये ती वस्तू आणण्यासाठी काही हमाली गेली असेल तीही या ठिकाणी जोडली जाते. जर ती वस्तू एखाद्या ठिकाणावर आपण आणली तर त्यासाठी जी वाहतूक लागली जो वाहतुकीचा खर्च आहे ती त्या ठिकाणी जोडावा लागते. जर ती वस्तू घेताना तुम्हाला काही कर द्यावा लागला ज्याला आपण जकात म्हणू शकतो टॅक्स म्हणू शकतो. ठीक आहे. तर हा जकात द्यावा लागला तो सुद्धा त्या ठिकाणी खरेदीमध्ये येऊ शकतो. आणि इतर खर्च जर काही झाला तर तो खर्च सुद्धा या खरेदी किमतीमध्ये आपल्याला घ्यावा लागतो. उदाहरणार्थ एखादा साडी दुकानचा विक्रेता आहे. बरोबर. तो आपल्या दुकानामध्ये साड्या विकतो. तर तो एखाद्या विशिष्ट ठिकाणावर सुरत असेल किंवा अजून कोणत्या ठिकाणावर तिथून तो त्या साड्या आणत असतो. पण साडीची किंमत त्या ठिकाणी जर 10 रुपये असेल आणि 1 रुपया जर त्याला वाहतुकीला गेला आणि ती वस्तू त्याला काही दिवस सांभाळायची आणि नंतर ती विकली जाणार आहे मग त्या ठिकाणी वीज खर्च असेल किंवा इतर खर्च असेल तो 1 रुपया लागत असेल तर अशा पद्धतीने एकूण त्याचं त्या साडीसाठी जी गुंतवणूक आहे ती 12 रुपयाची झाली. म्हणजे ही झाली त्याची मूळ खरेदी किंमत असं आपण म्हणलं तरी हरकत नाही. आणि मग याच्यावर तो ठरवतो की विक्री किती करायची. बरोबर आहे का. म्हणजे
ज्यावेळेस एखादा कोणताही व्यापारी व्यापार करत असतो त्यावेळेस ती वस्तू त्याच्याकडे जशी येते तशी काही कालावधीपर्यंत राहते सुद्धा, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन त्याची विक्री किंमत ठरवत असतो. तर खरेदी किंमत मध्ये फक्त त्या वस्तूची मूळ किंमतच येते असं नाही, तर या सगळ्या बाकीच्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी येतात. आता आपण बघितलं नफा तोटा कसा शोधतो, म्हणजे नफा याचं जर मला सूत्र तयार करायचं झालं तर मला काय करावं लागेल, विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा करावं लागेल, तर मला काय नफा मिळेल. बरोबर, कारण याच्यामध्ये विक्री किंमत मोठी असेल तर नफा होतोय. बरोबर आहे, म्हणजे 100 रुपयाची वस्तू 110 रुपयाला किती, 10 रुपये नफा झाला. ठीक आहे, आता तोटा बघू. तोट्याचं सूत्र तयार करायचं. आता काय जास्त लागणार आहे, खरेदी किंमत जास्त लागणार आहे. म्हणजे खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बरोबर, म्हणजे तोटा हा या पद्धतीने आपल्याला काढता येतो की खरेदी त्यांनी समजा 100 रुपयाला केली आणि विक्री 90 रुपयाला झाली त्या वस्तूची, तर अशा परिस्थितीमध्ये त्याला तोटा झाला 10 रुपयाचा. ठीक आहे, म्हणजे नफा आणि तोटा या पद्धतीने आपण काढू शकतो. आता नफा आणि तोटा जसा पैशात निघतो तसा शेकडा, जे आपण शेकडेवारी प्रकरण बघितलं तर त्यामध्ये तो भाग या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. तो शेकड्यामध्ये सुद्धा काढावा लागतो. ज्यावेळेस आपल्याला शेकडा नफा विचारला जातो, शेकडा नफा बरोबर, आता हे सूत्र तयार होतं शेकडा नफ्याचं, एकूण नफा, तुम्हाला जो एकूण नफा झालाय तो नफा छेद खरेदी किंमत, तुम्ही ती वस्तू कितीला विकत घेतली ती, गुणिले 100. या सूत्राच्या साहाय्याने आपण शेकडा नफा त्या ठिकाणी काढू शकतो. सुरुवातीला काही सूत्र बघणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर आपण उदाहरणाच्या साहाय्याने हे सगळे सूत्र वापरायचं त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आता मला शेकडा तोटा काढायचा. शेकडा तोटा बरोबर हेच सूत्र आपण वापरतो, फक्त त्या ठिकाणी एकूण तोटा विचार केला जातो. एकूण तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. ठीक आहे, म्हणजे बघा नफा काढण्यासाठी हे सूत्र आहे विक्री किंमत वजा खरेदी किंमत, तोटा काढण्यासाठी खरेदी किंमत वजा विक्री किंमत. जर शेकडा नफा काढायचा असेल तर एकूण नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100 आणि शेकडा तोटा काढायचा असेल तर एकूण तोटा छेद खरेदी किंमत गुणिले 100. अशा पद्धतीने आपण सूत्र त्या ठिकाणी वापरू शकतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला विक्री किंमत सुद्धा काढता येते जर शेकडा नफा आणि शेकडा तोटा दिलेला असेल तर त्यासाठी कोणतं सूत्र आहे ते आपण बघणार आहोत. हे तिन्ही सूत्र आपल्याला, हे चारही सूत्र आपल्याला माहित असतील किंवा आपल्या पुस्तकात सुद्धा उपलब्ध आहेत. ते तोंडपाठ असणं गरजेचं आहे. बघूया आपण पुढे. जर आपल्याला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा दिला तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला विक्री किंमत त्या ठिकाणी काढता आली पाहिजे. तर त्यासाठी विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले कंसामध्ये 100 अधिक शेकडा नफा. नफा दिलेला असेल त्यावेळेस सूत्र आपण वापरत असतो आणि छेद 100. आता बघा याच्यात दोन्ही गोष्टी येतात. एक तर विक्री किंमत काढू शकता तुम्ही, म्हणजे शेकडा नफा दिलाय खरेदी किंमत दिली त्याच्यात विक्री किंमत काढता. तुम्हाला खरेदी किंमत सुद्धा काढते. जर विक्री किंमत आणि शेकडा नफा दिला असेल ते जरी ह्या सूत्रात तुम्ही टाकले तरी तुम्हाला खरेदी किंमत निघू शकते. म्हणजे हा छेदातला 100 या ठिकाणी गुणाकारात जाईल, भागाकारातला हे अंशातले जे गुणाकारातील संख्या आहे सगळ्यात 10 अधिक शेकडा नफा इथं छेदात येईल आणि इकडे फक्त खरेदी किंमत शिल्लक आहे. आता विक्री किंमत खरेदी किंमत या सगळ्या गोष्टी काढताना शेकडा नफाच्या ऐवजी शेकडा तोटा दिला तर त्या परिस्थितीमध्ये सेम हे सूत्र आहे, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100. आता इथं वजा शेकडा नफा काढतो, वजा शेकडा नफा छेद 100. अशा पद्धतीचे काही असा आपले सूत्र आहे ते तोंडपाठ ठेवा. याचा निश्चित आपल्याला उपयोग आपल्या प्रश्न सोडवताना होणार आहे. आता आपण उदाहरणाच्या साहाय्याने प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा, त्यासाठी कोणती सूत्र वापरायची याचा थोडक्यात आपण अभ्यास करणार
आहोत. सुरुवातीला आपण फक्त नफा आणि तोटा याच घटकाचा विचार करतोय. सूट कमिशन रेट आपण बघणार आहोत थोडे वेळ. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा, एक उदाहरण आपण घेतोय पहिलं. एक वस्तू 2,000 रुपये 2,000 रुपये विकल्याने 2,000 रुपयात विकल्याने खरेदीच्या 20% तोटा झाला. 20% तोटा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? बघा, एक वस्तू 2,000 रुपयाला विकल्याने खरेदीच्या 20% तोटा झाला तर त्या ठिकाणी त्या वस्तूची खरेदी किंमत किती? म्हणजे ही वस्तू त्याने काहीतरी विशिष्ट रकमेला विकत घेतली, खरेदी किंमत आहे त्याची, पण ती वस्तू त्याने 2,000 रुपयाला विकली, त्यावेळेस त्याला 20% तोटा झाला. पण ती कोणती वस्तू आपल्याला माहितीये का? नाही. मग म्हणजे ती कोणती रक्कम आहे आपल्याला माहितीये का? नाही. तर एवढंच माहिती की त्या रकमेला घेतल्याच्या नंतर त्याला 20% तोटा होऊन जे हातात पैसे पडले ते 2,000 रुपये, मग आपल्याला ती खरेदी किंमत त्या ठिकाणी शोधायची आहे. अशा वेळेला एक सूत्र वापरतात बघा, खरेदी किंमत. जर आता ही खरेदी किंमत तुम्हाला काढायची असेल तर विक्री किंमत गुणिले 100/100 वजा शेकडा तोटा. बघा, शेकडा तोटा हे सूत्र आपण वापरतो. आता विक्री किंमत किती या ठिकाणी? काय 2,000 गुणिले 100 सूत्राप्रमाणे वापरतो. 100 वजा शेकडा तोटा किती? 20. ठीक आहे. आता बघूया, छेदामधली वजाबाकी करून घेऊ. 80 येते. अंशामध्ये विचार करू तर हा 2,000 गुणिले 100 ठीक आहे. आता बघू, या शून्याला हा शून्य गेला, बरोबर. छोट्या छोट्या संख्येने भाग द्यायचा म्हणजे आपल्याला भागाकार बरोबर होतो. 2×8 2×0 बरोबर. या ठिकाणी हा 4 गेला, 4×1 25 100 म्हणजे आलं 25 गुणिले 100 बरोबर 2,500 रुपये ही त्याची काय होती? खरेदी किंमत. ही खरेदी किंमत असताना त्यांनी काय केलंय? कमी पैशाला हा वस्तू विकली ती कोणती, त्याच्यामुळे त्याला 20% तोटा झाला, बरोबर. आता काही तुम्ही या ठिकाणी कसं काढू शकतात? ही झाला आपला म्हणजे सूत्र वापरून आपण या ठिकाणी काढलेले. ज्याला कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल ते घ्या. तर सूत्राप्रमाणे आपण याचं उत्तर काढले. आता बघा, एक वस्तू मी अशी मान 100 रुपयाला घेतली, बरोबर. त्याच्या 20% तोटा झाला म्हणून मला ती कितीला विकली? मी 80 रुपयाला विकली, बरोबर. मग 20% तोट्यावर विकलेली रक्कम कोणती? 2,000. मग त्याची मूळ रक्कम, त्याची खरेदी रक्कम किती ही आपल्याला काढायची. म्हणजे याचा असा तीर्थच गुणाकार होणार. म्हणजे 2,000 गुणिले 100 छेद 80. जो आता इथं गुणाकार भागाकार आपण केला होता तो झाला, बरोबर आहे. म्हणजे याचं सुद्धा उत्तर परत शेवटी काय येणार आहे? 2,500. म्हणजे हे ज्याला बनवायला जमलं अशा पद्धतीचं समीकरण, तो शेकडेवारीमध्ये आणि नफा तोटा सूट कमिशन ह्या दोन्ही प्रकरणामध्ये त्याला कसलीच अडचण येत नाही. पण मगाचं सूत्रपाठ असेल तरी आपण ह्याचं उत्तर व्यवस्थित काढू शकतो, किंवा या पद्धतीने याची रचना करायला जरी तुम्हाला जमली, 100च्या पटीत त्याचा विचार करायला जमलं तरी आपण योग्य पद्धतीने उत्तर काढू शकतो. ठीक आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. पुढे जाऊ. गणित विषयामध्ये सरावाला अत्यंत महत्वाचा म्हणजे भाग मानला जातो. ठीक आहे.
आता बघा, कधी कधी काय होतं की दोन वस्तू विकल्या जातात, सेम वस्तू असते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा सायकल दुकानदार असतो, तो घेताना वेगळ्या सायकली घेतो, बरोबर, आणि तो विकताना मात्र वेगवेगळ्या, म्हणजे दोन्ही घेतानाच्या किमती वेगळ्या असतात पण विकतानाच्या किमती सेम असतात. म्हणजे दोन वस्तूंची विक्री समान आणि त्यावर होणारा तोटा आणि नफा जर समान असेल तर अशा पद्धतीची उदाहरणं कशी सोडायची याचा थोडक्यात आपण अभ्यास करणार आहोत. उदाहरण घ्या, दोन सायकली प्रत्येकी 2,400 रुपयाला विकल्या. त्या दोन्ही सायकल त्याने प्रत्येक सायकलची 2400 रुपये किंमत घेतली. त्याला खरेदीच्या 20% नफा 20% नफा व दुसऱ्या एक खरेदीच्या 20% नफा व दुसऱ्या 20% तोटा झाला तर या व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती झाला. आता बघा, त्यांनी काय केलं, दोन सायकली विकल्या, त्याचे 2400 रुपयाला. पहिली सायकल विकली, त्या 20% नफा झाला, आनंदी झाला. दुसऱ्यात मात्र 20% तोटा झाला, तो दुःखी झाला. म्हणजे नफा तोटा सारखा आहे आणि सायकल विकण्याची किंमत सुद्धा सारखी आहे. अशा वेळेला कशा पद्धतीने उदाहरण सोडवायचे याचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. आता असं जर कंडिशन असेल प्रश्नाची तर त्या ठिकाणी 100% काय होतो, 100% काय होतो, त्या ठिकाणी तोटा होतो. म्हणून अशा वेळेला शेकडा तोट्याचं सूत्र वापरतात. बरोबर, शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा त्याचा वर्ग हे 100. हे सूत्र सगळ्यांना लक्षात ठेवा, एकदम सोपं सूत्र आहे. असा प्रश्न आला तर शक्यतो या सूत्राचा वापर करा. ठीक आहे, बाकी विचार करत बसला तर ज्यादा वेळ जातो. हे सोपं एकदम, शेकडा तोटा वर्ग छेद 100. आता याच्यामध्ये शेकडा तोटा कितीला आहे, 20. आता याचा वर्ग केलाय, कधी पण काय करायचं, असं वर्ग केला असेल तर त्याचा वर्ग करत बसायचं नाही. याच्यामुळे काय होतं, तो गुणाकाराचा विषय आपला वाचतो. अशा वेळेस काय करतात, संख्या वर्ग म्हणजे 2 वेळा लिहायच्या, घन असेल तर 3 वेळा लिहायच्या, बरोबर. अशी पद्धत ठेवायची. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला, म्हणजे अंशामध्ये फक्त 2 गुणिले 2 राहिले, दोन्ही 4% तोटा. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये नेहमी तोटाच होत असतो आणि तो तोटा या सूत्राच्या सहाय्याने शेकडा तोटा बरोबर शेकडा तोटा वर्ग छेद 100 या सूत्राच्या सहाय्याने आपण हे उदाहरण त्या ठिकाणी सोडू शकतो. लक्षात आलं असेल तुमच्या, अत्यंत सोपा भाग आहे. पुढचं उदाहरण घेऊ. बघा, कधी कधी काय होतं, एखादा व्यक्ती ना तो एखादा व्यवहार करतो, पण व्यवहार करून झाल्याच्या नंतर त्याच्यात लक्षात येतं की मी ज्या रकमेला ती वस्तू विकली त्याच्यापेक्षा ती जास्त रकमेला जाऊ शकली असती. किंवा एखादा म्हणतो, अरे मी हे 100 नाही, मी 110 रुपयाला विकत घेतली असती, तुम्हाला काय सांगितलं नाही. मग अशा वेळेस त्याला असं वाटतं, अरे मला 10 रुपये वाढून आले असते. मग अशा परिस्थितीमध्ये काही उदाहरणं आपल्याला येतात, त्याची खरेदी किंमत, म्हणजे विक्री किंमत, खरेदी किंमत आपल्याला काढायला सांगतात. त्यावेळेस आपल्याला ती कशी काढायची याचा थोडक्यात आपण अभ्यास करणार आहोत. उदाहरण बघा, राहुलने एक घड्याळ 20% नफ्याने 20% नफ्याने विकले. जर ते घड्याळ 25% नफ्याने 25% नफ्याने विकले असते
विकली असते तर त्याला 100 रुपये जास्त मिळाले जास्त मिळाले असते तर घड्याळाची खरेदी किंमत बघा काय म्हणले राहुलने घड्याळ 20% नफ्याने विकले बरोबर पण त्यानंतर असं लक्षात आलं की जर हे घड्याळ मला 25% नफ्याने विकलं असतं तर मला त्या ठिकाणी 100 रुपये काय झाला असता फायदा झाला असता मग अशा वेळेला त्या घड्याळाची खरेदी किंमत मला शोधायची आता हे उदाहरण एकदम आपल्याला समजण्यासाठी एकदम सोपं आहे कसं की मी असं मानतो त्याला एकदा 25% तोटा होतोय सॉरी नफा होतोय एकदा 20% नफा होतोय बरोबर म्हणजे दोन्ही नफ्यामधला फरक किती आहे 5% बरोबर पण हे 5% म्हणजे 100 रुपये बरोबर का नाही 5% म्हणजे काय ते दोन्हीकडे वर्णन करताना वर्णन केलं की त्याला 100 रुपये जास्त मिळाले असते म्हणजे मधल्या जे 5% 20 आणि 25 मधला जो फरक आहे तो 100 रुपये म्हणजे 5% म्हणजे 100 मग 5% म्हणले 100 म्हणल्यावर 100% म्हणजे किती आपण त्याचा विचार करू शकतो 5% म्हणजे 100 आणि 10% म्हणजे किती 200 रुपये तसा विचार केला तर 100% बरोबर किती 2000 एकदम सोपं बघा फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे यातला फरक आणि ही किंमत म्हणजे सारखी बरोबर म्हणजे हे 5% म्हणजे काय 100 रुपये तर या पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने उदाहरण या ठिकाणी सोडू शकतो एकदम सोपा भाग आहे सर्वांच्या लक्षात येत असेल चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 4 आपण घेणार आहे बघा सुरेश रावांनी एक वस्तू 1100 रुपयांना 1100 रुपयाला विकल्याने त्यांना शेकडा 10% नफा झाला शेकडा 10% नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती बघा त्यांनी काय केलं सुरेश रावांनी एक वस्तू किती विक्री 1100 रुपयाला विकली आता या व्यवहारामध्ये त्याला किती फायदा झालाय तर 10% फायदा झालाय मग आपल्याला या माहितीवरून त्या ठिकाणी त्याची खरेदी किंमत काढायची आहे आता मी असा विचार करतो त्याची खरेदी किंमत आणि त्याची विक्री किंमत या दोन गोष्टीचा आपण विचार करू जर त्याची खरेदी 100 रुपयाची असते बरोबर त्याच्यावर 10% नफा झालाय म्हणजे विकली किती 110 रुपये बरोबर आता ही 110 रुपये म्हणजेच किती हे 1100 रुपये नफा भेटून भेटलेली किंमत म्हणजे 1100 मग त्याची खरेदी किंमत काय आपल्याला माहित बरोबर मग अशा वेळेला आपण काय करू शकतो याचा दीर्घ गुणाकार समीकरण तयार केलं आपण 100 गुणिले 1100 छेद 110 बरोबर या शून्याला हा शून्य गेला बरोबर 11 1 शून्य बरोबर इकडे खाली लिहितो बरोबर 100 गुणिले 10 बरोबर 1000 रुपये म्हणजे या पद्धतीचं समीकरण तुम्हाला एक मांडता आलं किंवा तुमच्या लक्षात आलं की अशा पद्धतीने आपण मांडणी करू शकतो कधीही या नफ्याला तोट्याला खरेदीला विक्रीला आपण 100च्या ताळ्यावर त्या ठिकाणी आणायचं शेकडेवारी मध्ये आता विचार करायचा आपल्याला आपलं उत्तर लगेच त्या ठिकाणी भेटून जाऊ शकत ठीक आहे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या पुढे जाऊ आता 2022 चा एक प्रश्न आला तर तो आपण घेणार आहे बऱ्यापैकी प्रश्न आपण आपल्या परीक्षांच्याच आधारावरती असलेले प्रश्न घेतोय त्यामुळे आपला सराव त्या ठिकाणी सोपा होऊन जाईल
प्रश्न क्रमांक 5, अशोकने 15 लाख रुपयास खरेदी केलेला हा शेकडा 20 नफ्याने विकला, त्याला किती रक्कम मिळेल? विकला तर त्याला किती रक्कम मिळेल? बघा काय केलंय त्याने, हार विकत घेतलाय बरोबर. त्याने 15 लाख रुपयाला हार विकत घेतला, तर त्याच्यावर त्यांनी 20% नफा मिळवत आहे. हा, आणि त्याने तो विकलाय. मग ते विकल्याच्या नंतर त्याला किती पैसे भेटतील किंवा किती रक्कम भेटेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये मी जरी या 15 लाखाचे 20% काढले बरोबर, आणि ते या मूळ किमतीत मिळवले तरी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. 1 2 1 2 म्हणजे या ठिकाणी आपले शिल्लक राहिले, या ठिकाणी 1,50,000 शिल्लक राहिले आणि 2 बरोबर. 1,50,000 शिल्लक राहिले गुणिले 2. आता बघा या ठिकाणी 1,50,000 फक्त दुप्पट आहे म्हणजे 3 लाख बरोबर. हे 3 लाख रुपये म्हणजे काय 20% झाले, तर 20% नफा झाला. मग आता बघा या ठिकाणी आपल्याला असा विचार करता येईल की या मूळ किमतीत हा जर नफा मिळवला तरी 15 लाख अधिक 3 लाख बरोबर 18 लाख रुपये या ठिकाणी त्या व्यवहारामध्ये त्याला मिळाले. अशा पद्धतीने सुद्धा आपण उत्तर काढू शकतो. म्हणजे याचे फक्त 20% किती नफा झाला तो काढला आणि तो मूळ किमतीमध्ये त्या ठिकाणी खरेदी किमतीमध्ये त्या ठिकाणी मिळवला, आपलं उत्तर आपल्याला भेटून गेलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सुद्धा आपण याची उत्तर काढू शकतो. चला आपण पुढे जाऊ. आता पुढचं उदाहरण घेऊ. अजूनही आपण नफा तोटा याच भागातील उदाहरण बघतोय. यामध्ये खरेदी किंमत, विक्री किंमत यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तुमचा नफा जास्त होणार, कधी जास्त होणार, विक्री जास्त असेल, विक्री मोठी खरेदी छोटी. ठीक आहे, पुढचं बघू उदाहरण. चंद्रपालने 9 लाख रुपयास खरेदी केलेला एक भूखंड, भूखंड 15% नफ्याने विकला. बघायसारखाच प्रश्न आहे. विकला तर त्याला किती रक्कम मिळेल? ठीक आहे, पुढे काय रक्कम मिळेल. ओके, मग सारखाच प्रश्न आहे बरोबर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 9 लाखाचे 15% काढावं लागतील. आता फक्त इकडे विषय झाला गुणाकार भागाकाराचा आहे, 2 शून्य गेले 2 शून्य गेले बरोबर. म्हणजे 9,000 गुणिले 15 बरोबर. इथं एकदम सोपा गुणाकार आहे त्याच्यामुळे काही विषय नाही. 9 आणि 15चा गुणाकार केला आणि त्याच्या उत्तर म्हणजे जो गुणाकार आहे त्याच्या पुढे 3 शून्य दिले तरी आपलं त्या ठिकाणी उत्तर बरोबर येईल. म्हणजे 1,35,000 रुपये हे त्याचे किती टक्के असतील? 15% असतील. मूळ किमतीत म्हणजे 9 लाखामध्ये 1,35,000 मिळवले की आपलं उत्तर येईल 10,35,000 बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण या जे काही आपले उदाहरणं आहेत कशावरची, नफा तोटा या भागावरची, तर ते अशा वेगळ्या पद्धतीने आपण सोडू शकतो, बघू शकतो. सराव आपला यात होऊ शकतो.
आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न कसे सोडवता येतील किंवा त्यांचा सराव कसा होईल हा भाग आपण बघणार आहोत किंवा बघायचा आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचा दुसरा एक भाग आपल्याला बघायचा आहे तो सूट कमिशन रिबेट. तीन गोष्टी तर सूट आहे, कमिशन आहे, रिबेट आहे. ठीक आहे. सूट कधी दिली जाते? आपण खरेदी करताना बी सूट आपल्याला कधी कधी मिळू शकते आणि विक्रीवर सुद्धा काही काही ठिकाणी सूट जाहीर होते. बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्या कपड्याच्या दुकानात गेला तर तो विक्री करतो आणि तुम्ही खरेदी करता. तो काय करतो विक्रीवर सूट देतो आपण खरेदीवर सूट घेतो. बरोबर. त्यानंतर दुसरा विषय आहे कमिशन. तुम्ही एखादी वस्तू घेत असताना किंवा एखादा भूखंड घेत असताना काही मध्यस्थी व्यक्तींना तुम्ही काय करता त्या व्यवहारामध्ये घेता तर त्याला आपण नाव देतो कमिशन एजंट. आता कमिशन एजंट काय करतो तर कमिशन घेतो त्या व्यवहार घडून आणल्याबद्दल. कधी कधी तो एकाकडून कमिशन घेतो, कधी कधी तो दोघांकडून. म्हणजे तो खरेदी देणार आहे ज्याची वस्तू आहे आणि तो विकतोय विक्री करतोय त्याकडूनही तो घेतो आणि जो विकत घेणार आहे खरेदी करणार त्याच्याकडून सुद्धा तो कमिशन घेऊ शकतो. आता कमिशनवरचा प्रश्न आला तर तिथं स्पेसिफिक दोघांकडूनही कमिशन अशा पद्धतीचा उल्लेख असतो आणि जर नसेल तर समजायचे एकाकडून. बरोबर. याच्यामध्ये कमिशन एजंट हा भाग त्या ठिकाणी कधी कधी त्या ठिकाणी दलाल हा शब्द वापरला जातो किंवा दलाली. जसं आपण हे इंग्लिशमध्ये शब्द आहे कमिशन याला दलाली म्हणतात मराठीमध्ये. की एखाद्या ठिकाणी समजा धान्य वगैरे विकलं जाते तर त्या ठिकाणी त्याला 1% दलाली भेटली, 2% दलाली भेटली म्हणजे कमिशन भेटलं. बरोबर. हा विषय झाला. आणि तिसरा विषय आता तो म्हणजे रिबेट. आता रिबेट म्हणजे काय? रिबेट म्हणजे एक प्रकारची सूटच असते पण ही सूट प्रत्यक्ष आपल्याला भेटत नाही. काय होतं की ज्यावेळेस काही शासकीय कामानिमित्त किंवा काही गोष्टींना उदाहरणार्थ खादी ग्रामोद्योगामध्ये हा भाग जास्त येतो की खादी टिकवण्यासाठी. बरोबर. आपल्या भारताची परंपरा आहे खादी घालण्याची म्हणून खादी हा प्रकार टिकवण्यासाठी तो खादी जास्त माणसांपर्यंत पोहोचावी. मुळातच खादी कपडे तयार करताना त्याची किंमत जास्त असते. मग ते खादीचे कपडे कमी किमतीला विकायला परवडत नाही. मग अशा वेळेला शासन काय करतं ठराविक रक्कम ही ती वस्तू बनवणाऱ्याला देऊन टाकतं. बरोबर. आणि त्यांना सांगतात की वरचा जो तोटा तुमचा होतोय ना तो आम्ही भरून काढतो पण तुम्ही ती वस्तू कमी किमतीत विका त्यावेळेस त्याला तो रिबेट भेटत असतो. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने 3 भाग आहेत. आता त्याचाही आपण विचार या ठिकाणी करणार आहोत. बघा पुढचं उदाहरण घेऊ. वस्तूची किंमत 15% वाढून 15% वाढवून त्यावर शेकडा 5 सूट म्हणजे 5% सूट दिली तर शेकडा नफा किती? आता इथं नफा सांगणार कारण 15% किंमत वाढली शेकडा 5% सूट दिली म्हणजे किती कमी झाला तर तो 15च्या पेक्षा काही कमी होणार नाही. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्याला शेकडा म्हणजे शेकडा नफाच होतो तोटा होत नाही. बरं या दिलेल्या असं उदाहरणामध्ये कुठंच किंमत दिलेली नाही. एक वस्तू म्हणलं त्याची किंमत 15% वाढली म्हणजे मूळ किंमत माहिती का त्याची काहीच नाही. बरोबर. म्हणजे शेकडा फक्त सूट दिली किती सूट दिली याच गोष्टी दिल्या. अशा वेळेला आपण असं म्हणायचं ती वस्तू मुळातच 100 रुपयाला होती. बरोबर. आता ही जर 100 रुपयाला असेल तर हिची काय केली यांनी 15% किंमत वाढवली. बरोबर. म्हणजे 100चे 15% काढले तर किती येतील 15 रुपये. ठीक आहे. म्हणजे मूळ किंमत होती 100 रुपये वाढवली 15 रुपये आणि झाली ती वस्तू झाली 115 रुपयाची. आता या 115 रुपयावरती त्यांनी 5% सूट दिली 100 रुपयावरती नाही. कारण हे वाढवल्याच्या नंतरच त्या शेकडा सूट जाहीर केली. म्हणजे या ठिकाणी 115चे 5%. 115चे 5% आपल्याला त्या ठिकाणी काढावे लागते. आता बघूया भाग देऊ. 5 ने भाग जाईल 5 2 10 0 0 5 2 10 चाला एक पुढे गेला 5 त्रिक 15 परत इकडे घेऊन घेऊ 23 गुणिले 5 छेद 20. गुणाकार भागाकार लिहिताना थोडासा विस्तृत स्वरूपात लिहायचं. एकाच ठिकाणी खूप काही हे करायचं नाही त्यामुळे काय होतं कधी कधी अक्षर लक्षात येत नाही भागाकार गुणाकार चुकून जातो. 5 1 5 5 20 23 छेद 4. ठीक आहे. आता बघा 4 ने भाग जाईल 4 पंचे 20
दशांश चिन्ह द्यावं लागेल. 3 ला भाग जात नाही, 30 झाली. हा 4 7 28. ठीक आहे, 28 सोडले 2 घेतला 0. 4 पंचे 20. 5.75. ठीक आहे, 5.75 रुपये. 5.75 रुपये त्या ठिकाणी त्याला सॉरी 5.75 टक्केमध्ये आपल्याला विचार करावा लागेल. शेकडा नफा काढायचा आपल्याला. 5.75% त्या ठिकाणी त्याला फायदा झालेला. सॉरी 5.75 रुपयेच म्हणावं लागेल, कारण हा रुपयामध्ये 100 रुपये गृहीत धरून त्याचा फायदा काढला होता. आता 5.75 रुपये एवढा फायदा झालाय, हा शेकड्यामध्ये अजून आपण काढलेला नाही. ठीक आहे, मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, ही त्याची किंमत किती होती, किंमत त्याची झाली 150 रुपये. आणि आपण काय करतोय, 100च्याच म्हणजे शेकड्याला ग्रेड धरून जी उदाहरण सोडवते, त्यामुळे उत्तर येणार आहे शेकड्यातच येणार आहे. बरोबर, 115 रुपये किंमत होती. अशा वेळेला त्याला 5.75 रुपये एवढा त्या ठिकाणी आपल्याला आपण काय केलं, त्याला 5% सूट दिली. बरोबर आहे, इतक्या रुपयाची 5 रुपये 75 पैसे एवढी त्याला सूट मिळाली. मग 115तून 5.75 वजा केले तर आपलं उत्तर येईल 109.25. एवढ्या रुपयाला खरी ती वस्तू विकली गेलेली आहे. मग असं गृहीत धरा, एक म्हणजे 100 आणि 109.25. बरोबर, म्हणजे मूळ किंमत त्याची आपली पहिली होती 100, आपण 115 केली, त्याच्या परत 5 रुपये 75 पैसे, म्हणजे हा टक्केवारीमध्येच येते, कारण 100च्याच आपण ह्याचा विचार करतोय. ठीक आहे, मग अशा वेळेला जर मूळ ह्याचा विचार केला तर 100 रुपयाला 109 रुपये 25 पैसे आले त्याला. बरोबर, म्हणजे वरचे 9.25% एवढा त्याचा काय झालेला आहे, त्या ठिकाणी फायदा झालेला आहे, नफा झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे हे उदाहरण आपण या पद्धतीने सोडू शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊ. सूट कमिशन रिबेट याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेणार आहोत. ठीक आहे, आता एक कमिशनचं उदाहरण 2018 साली आलं होतं. लक्ष्मणरावांनी 10,500 चे शेअर्स विकत घेतले. 10,500 चे शेअर्स विकत घेतले. त्यावर 0.5% दलाली दिली. तर दलाली व शेअर्सची एकूण किंमत किती किंवा खरेदी किंमत किती. आता याच्यामध्ये दलाली सुद्धा या खरेदी किंमतीमध्ये आपल्याला धरावी लागेल. आता त्यांनी घेताना 10,500 रुपयाचे शेअर्स विकत घेतले आणि त्याच्यानंतर ते शेअर्स विकत जरी ह्या रकमेचेच भेटले असले तरी त्यांना एक वेगळ्या पद्धतीचा टॅक्स किंवा वेगळ्या पद्धतीचे दलाली त्यांना त्या ठिकाणी द्यावी लागली, कमिशन द्यावं लागले, ते 0.5%. बरोबर, आता बघूया आपण या ठिकाणी 10,500 या किमतीचे 0.5% टक्के म्हणले की छेदामध्ये 100 आले. बरोबर, अशा पद्धतीने जरी काढले तरी आपलं उत्तर बरोबर येईल. आता बघा, अंशामध्ये दशांश चिन्ह आहे. बरोबर, हे दशांश काढून टाकायचं म्हणजे याला 10 ने गुणावं लागेल, छेदाला सुद्धा 10 ने गुणावं लागेल. म्हणजे 10,500 गुणिले 5 छेद किती 1,000 होते. 100 गुणिले 10 बरोबर 1,000 होते. या शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. राहिले बघा किती, 105 गुणिले 5 छेद 10. 5 1 5, 5 गुणे 10. बरोबर, 105 छेद 2. त्याचं उत्तर काय येईल, 52.5 रुपये. सॉरी 50 पैसे, 52 रुपये 50 पैसे एवढी दलाली त्यांना द्यावी लागलेली आहे. म्हणजे ही दलाली कशात ऍड होणार आहे, त्या शेअरच्या किमतीत ऍड होणार आहे.
म्हणजे 10,500 अधिक 52 रुपये 50 पैसे. दशांशाच्या खाली दशांश चिन्ह घ्यायचं कधी बी आणि वजाबाकी मध्ये. इथं दशांश चिन्ह कुठंच नाही म्हणजे आपण या ठिकाणी देऊ शकतो. ठीक आहे. शेवटचे 2 शून्य. 50 पैशाचे 50 पैसे, 2 5 5 5 5 आणि 10. ठीक आहे. 10,552 रुपये 50 पैसे हा एकूण त्या शेअरची खरेदीची किंमत झाली त्याची. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने कमिशन वरती त्या ठिकाणी तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो. आता आपण रिबेट वरचा प्रश्न घेऊया. जर ही कमिशन दोन्ही बाजूने असेल तर त्या कमिशनची म्हणजे 52.5 जे त्याला आपल्याला दलाली द्यायला लागली दुप्पट करावं लागेल इतर व्यवहारांमध्ये. कारण घेणारा आणि विकणारा आणि घेणारा या दोघांकडून मी त्या कधी कधी त्या कमिशन एजंटला आपल्याला त्या ठिकाणी दलाली द्यावी लागते. मग अशा वेळेला त्या जी दलाली निघली किंवा जे कमिशन त्याची दुप्पट आपल्याला त्या ठिकाणी करून उत्तर सांगावं लागतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. हातमाग मंडळाने गिरायकास कापड विक्रीवर शेकडा 11.102 रिबेट जाहीर केला. म्हणजे थोडक्यात सूटच जाहीर केली. रिबेट जाहीर केला. जर गिरायकाने 65,000 रुपये ची कापड खरेदी केली. तर त्याला किती रिबेट मिळेल? आता बघा, हातमाग मंडळाने गिरायकास कापड विक्रीवर शेकडा 11.2 रिबेट जाहीर केलाय. म्हणजे तुमची जी त्या किंमत आहे ती 11.5% सूट करून विका अशा पद्धतीचं त्यांनी जाहीर केले. वरचे 11.5% आम्ही देऊ तुम्हाला. जर गिरायकाने 65,000 रुपयाची कापड खरेदी केली तर त्याला त्या रिबेट किती मिळाला म्हणजे एक प्रकारचे आपल्यासाठी गिरायकासाठी सूटच असते आपल्यासाठी. ठीक आहे. आता यामध्ये काय करावं लागेल आपल्याला, तर तुम्हाला रिबेट काढायचं. तुमची जी खरेदी किंमत आहे त्याला या शेकडे वाढण्याच्या ठिकाणी गुणावं लागेल. म्हणजे 65,000 गुणिले आता हे 11.102 म्हणजे 11.5. ठीक आहे. 11.5 म्हणजे 11.5% आपण त्याला इथं डायरेक्ट लिहू शकतो. 11.5 छेद 100. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो. आता बघा या ठिकाणी हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. राहिले 650 गुणिले 11.5. आता याचा गुणाकार आपल्याला बाजूला करून घ्यावा लागेल. 650 गुणिले 115 गुणाकार करून घ्यायचा. दशांश चिन्ह नाही असं त्या ठिकाणी गृहीत धरून त्याचा गुणाकार केला असता आपल्याला उत्तर येईल 7,475 रुपये. ठीक आहे. तो तुम्ही नंतर करून बघू शकता. दशांश चिन्ह नाही अशा पद्धतीने गृहीत धरून तो उत्तर काढायचं, त्याचं उत्तर येऊन जाईल. ओके. तर अशा पद्धतीने आपण रिबेट काढताना सुद्धा एक प्रकारची सूटच आहे. वेगळा असा रिबेट शब्द जरी वेगळा आला असला तरी त्याची संकल्पना वेगळी. पण आपल्याला उत्तर काढण्यासाठी जरी गृहीत धरायचं म्हणलं तर आपण त्या पद्धतीने विचार करू शकतो. तर असा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला येऊ शकतो. त्याचा आपण सराव निश्चित करा. चला पुढे जाऊ. हे कमिशन या भागावरचं एक उदाहरण घेऊ. निश्चित आतापर्यंत आपल्याला तिसरा तास आहे. निश्चितच तुम्हाला या आपल्या झालेल्या सर्व तासांचा निश्चित फायदा होईल. ठीक आहे. एका दलालाला $15,000
च्या विक्रीवर शेकडा 6 दराने दोघांकडून म्हणजे खरेदी करणार आणि विक्री करणार दोघांकडून कमिशन मिळाले तर त्याला किती रक्कम मिळेल आता बघा या व्यवहारामध्ये काय होत असतं की दोघांकडून पैसे मिळाले असा विषय बरोबर. एक तर उत्तर आल्यावर तुम्हाला एक दुप्पट करावं लागणार आहे किंवा काही मुलांनी जर हा दर दुप्पट केला तरी त्यात काय अडचण येणार नाही पण आपण रुपयाची दुप्पट करू. ठीक आहे. आता काय होणार आहे की तुमचा व्यवहार जितक्या रुपयाला झाला 15,000 रुपयाला झाला बरोबर. याला 6% हे तुमचं ठरलेलं दर आहे की एवढ्या दराने मी काय करेन तुम्हाला तो व्यवहार घडून आणून देऊ शकतो. 6% त्याला आपल्याला द्यायचे म्हणजे 6% म्हणजे किती आपण विचार करून हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले 150 गुणिले 6 बरोबर. मग 15 आणि 6चा जरी गुणाकार केला तरी आपल्याला शेवटी शून्य वाढून दिला तरी तुमचं उत्तर होईल. त्या ठिकाणी 900 रुपये हे त्याला भेटणार आहे. मात्र हे किती जणांकडून भेटणार आहे हे याच्याकडून भेटणार बरोबर. त्याने काय केलंय ज्याची वस्तू आहे त्याकडून कमिशन घेणार आहे तो आणि ज्याला विकलंय त्याच्याकडून सुद्धा कमिशन घेणार आहे. अशा परिस्थितीमध्ये हे 900 रुपये अधिक दुसऱ्याचे 900 रुपये म्हणजे एकूण त्याला 1800 रुपये त्या ठिकाणी मिळतात. तर आपल्या कधी कधी वागताना वाटतं अरे वा किती सोपा प्रश्न आला पण गंमत अशी होऊन जाते की गडबडीमध्ये उदाहरण सोडत असताना मुलं काय करतात पहिला पर्याय दिलेला असतो 900 दुसरा पर्याय असतो 1800. आपल्याला काय होतं की आपण आपल्या गडबड भरपूर असते भरपूर प्रश्न सोडवायचे असतात त्यावेळेस आपण वाचताना हे दोघांकडून हा शब्द खूप तरी विसरून जातो आणि खाली उत्तर 900 रुपये बरोबर आलंय हे गृहीत धरून पहिला पर्याय दिसला की आपण त्या ठिकाणी बघू शकतो. तर तसं न करता आपला 1 मिनिट जादा जाऊन द्यायचा पण अशा पद्धतीचे सोपे प्रश्न आले तर त्यासाठी तो प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि योग्य पद्धतीने तो सोडवण्याचा प्रयत्न. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला नफा तोटा सूट कमिशन रिबेट याच्यावरचे काही एक ठराविक प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ शकलो. आपल्याला कालावधीची मर्यादा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. निश्चितच तुम्ही याही पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव करणार आहात. आतापर्यंत आपण एक 2-3 घटक घेतलेत. या सर्वच घटकांचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप चांगला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शिक्षण विभागाने त्या ठिकाणी मला आपल्याशी गणित या विषयाच्या माध्यमातून एक प्रकारचं हितगुज करण्याची किंवा मार्गदर्शनाची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व शिक्षण विभागाचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांना येणाऱ्या आपली जी स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेसाठी निश्चितच तुम्ही एक चांगल्या पद्धतीने यश प्राप्त करताना अशा पद्धतीची एक आश्वासन सर्वांना मी तुमच्याच वतीने देतो आणि मला तशी गॅरंटी सुद्धा आहे कारण तुम्ही खूप हुशार मुलं आहात म्हणून तुमची या उपक्रमासाठी निवड झालेली आहे. तर आपण जास्तीत जास्त सराव करूया. गणिताचा भाग हा 100% सरावावरती अवलंबून आहे. जो विद्यार्थी जास्त उदाहरणं सोडवेल त्याला निश्चित जास्त मार्क पडणार आहेत आणि सराव करत करत आपण शेवटच्या दिवसापर्यंत चांगला अभ्यास करूया आणि योग्य पद्धतीने या परीक्षेला त्या ठिकाणी सामोरं जाऊया. सर्वांचं आभार.